बाबा? अगं नाही, ते निघालेच होते पण बाबा तुमची तब्येत बरी आहे ना? काही होत नाही ना तुम्हाला? नाही नाही, सगळं ठीक आहे. हो 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 की नाही नानासाहेब, ठीक आहे ना सगळं? हो हो. पण मग तुम्ही निघालेले परत का आलात? नाही नाही, ते काय झालं, मला ते आठवलं, नानासाहेब मला प्राणायाम बद्दल सगळं समजावून सांगणार होते ना. म्हटलं नंतर कशाला, आत्ताच शिकून घेतो त्यांच्याकडे, म्हणून मी परत आलो. हो की नाही हो नानासाहेब? हो हो हो. ठीक आहे, पण मग बाबा आता जेवूनच जा. आणि आईला कळवलंय का? नाही, त्याची काळजी नका करू. तुम्ही या, काळजी घ्या. हा, येते. सुरेशराव, प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, म्हणजे मी तुम्हाला प्राणायामाचं आत्ता लगेच सांगा म्हटलं तर ते चालतंय ना तुम्हाला? म्हणजे चालेल ना? हो चालेल ना, का चालणार नाही, उलट मला आनंदच होईल. पण आत्ताच सांगू म्हणताय? हो 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 नानासाहेब, म्हणजे बघा मी त्याच्यासाठीच आलो ना. तो माझा श्वास कोंडला ना तेव्हा मला वाटलं की नीट एकदा शिकूनच घ्यावं आणि आत्ताच शिकून घ्यावं, नंतर किंवा कधीतरी कशाला, म्हणून लगेचच आलो. कसं आहे सुरेशराव की प्राणायाम करण्यापूर्वी तुम्हाला कुंभक, रेचक याचा नीट सराव करावा लागेल, आणि शिवाय बंध शिकावं लागतील, मूलबंध, उड्डीयान बंध. ते शिकलात तर तुम्हाला ऍक्च्युअल प्राणायाम नीट करता येईल. काय कुंभक म्हणजे? माफ करा पण नको, थांबूया, इथेच थांबूया. एवढंच ऐकलं तर माझा मेंदू जड झाला हो. सुरेशराव, नक्की काय झालंय मला संकोच न करता सांगा बरं. नानासाहेब, अहो कसं सांगू तुम्हाला बाबाजी. सुरेशराव, काही नाही हो नानासाहेब, खरंच मला फक्त जरा स्वस्थ बसावं असं वाटतंय. खरंच चालेल ना? हो बसा बसा, स्वस्थ बसा. तर काय आहे, मला जरा एक छोटस काम होतं इथे कोपऱ्यावरच. मग जा ना नानासाहेब, या ना, तुमचं काम करून या ना. नक्की ना? हो 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 हो, मी बसतो स्वस्थपणे इथे बसतो मी. आल्यावर बोलू आपण योगावर. हो जेव जेव, बसा शांत. या या तुम्ही. आलो लगेच. हो या. आता कसं विचारू मी नानासाहेबांना, कसं विचारू की तो फाटकी चड्डीवाला खरंच इथे मला दिसला की मला भास झाला? आणि दिसला तो दिसला, पण असा वावरताना दिसला की जणू काय त्याच्या वडिलांचीच प्रॉपर्टी आहे. सगळं मी या संत माणसाला कसं विचारू?